कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे मध्यंतरात थोडा वेळ भजन. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति 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 राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. माझ्यानंतर म्हणा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वयाच्या 27व्या वर्षी पुरंदर किल्ल्यावरती जन्माला आलेला त्यांचा हा सुपुत्र हा महाराणी सईबाईंचा चौथा पुत्र. शिवरायांना एकूण 8 पत्नी होत्या. जुन्या काळामध्ये राज्य कारभार सांभाळण्याच्या दृष्टीनं अनेक विवाह करणं आणि अनेक सरदार कुटुंबांना राजाशी जोडून ठेवणं हा सुरक्षेचा विषय असे. यातली थोरली राणी म्हणजे सईबाई हिला पहिल्यांदा 3 मुली झाल्या. चौथा मुलगा शंभूराजे. पुरंदरावरती जन्म झालेले शंभूराजे दिनांकानी आज त्यांचा बलिदान दिवस. तिथीनं फाल्गुन अमावस्या हा बलिदान दिवस. आणि आणखीन एखादी आठवण करायची असेलच तर 14 मे त्यांचा जन्मदिवस. पुरंदरावरती जन्माला आलेल्या या मुलाचं नाव संभाजी असं ठेवावं अशी शिवाजीराजांची इच्छा नव्हे. उलट पहिल्यांदा शिवछत्रपतींनी त्याला विरोध केला. आई हे नाव नको ठेवायला. का? कारण भोसल्यांच्याच घरामध्ये या नावाची आधी 2 माणसं होऊन गेली आणि या 2ही माणसांचे मृत्यू दुर्दैवी झाले. एक शिवछत्रपतींचे काकाच होते ज्यांचं नाव संभाजी असं होतं, जे अक्षरशः कौटुंबिक हाणामारीमध्ये
म्हणजे खंडागळ्यांचा हत्ती वाचवण्यासाठी झालेल्या युद्धात मारले गेले. ते काही शत्रूशी युद्ध नव्हतं, आपसातलीच झटापट झाली आणि मारले गेले. राजमाता जिजाबाई यांचे ज्येष्ठ पुत्र, त्यांचंही नाव संभाजीच होतं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या थोरल्या भावाचं नावही संभाजी होतं. आणि जसं शहाजी राजे आदिलशहाच्या बदरी नोकरीला होते, तदनंतर हे शंभूराजे सुद्धा त्याच आदिलशहाच्या विजापुराच्या दरबारात सरदार होते. पण अफजल खान पहिल्यापासून भोसले कुटुंबाच्या वैटावरच होता. परिणामतः दक्षिण भारतातला कनकगिरी नावाचा एक किल्ला जिंकायचा म्हणून शिवाजी राजांचे थोरले भाऊ संभाजी यांना आदिलशहाने पाठवलं मोठं फौज घेऊन. मात्र अफजल खानाला पण सांगितलं, तू त्याच दरबारातला आहेस, पोर लहान आहे, त्याला गरज लागली तर मदत कर. या मदतीसाठी अफजल खान तोफखाना घेऊन गेला आणि तोफेचा गोळा काय कुठेही पडू शकतो या नावाखाली त्याने कनकगिरीवर तोफ डागता डागता एक तोफेचा गोळा संभाजी राजावरच डागला आणि जिजाबाईंचा प्रथम पुत्र मारला गेला. आपल्याच लोकांच्याकडून आपल्याच क्षुद्र युद्धामध्ये मारला जाणं हे या नावाचं दुर्दैव आहे. आई, हे नाव नको ठेवायला. पण तरी सुद्धा जिजामातेची अट अशी होती की या निमित्तानं तुमच्या थोरल्या भावाची आठवण कायम राहील, या निमित्तानं आपल्या काकांची आठवण कायम राहील, म्हणून हेच नाव ठेवूया, हेच नाव ठेवूया. नाव ठेवलं आणि शिवाजी राजांचं भाकीत खरं झालं. ते खरं अशा तऱ्हेनं की त्या नावाच्या मागे जे जे दुर्दैव होतं ते पाठलाग करू लागलं. आई इतकी आजारी पडली की त्याला दूध पाजायला ती असमर्थ होऊ लागली. शेवटी गाडे पाटलाच्या घरची सून धाराऊ तिला दूध आई म्हणून पाचारण करावं लागलं. सईबाईंची प्रकृती इतकी अशक्त होत गेली की या पोराला आईबरोबर दंगामस्ती करावी, खेळावं असं मातृसुख मिळालंच नाही. बरं, वडिलांच्या बरोबर असं काही दंगामस्ती करावी तर तेही शक्य नव्हतं. ते सातत्याने कुठल्या ना कुठल्या युद्धावर होते. शेवटी सांभाळणारी एकच आजी जिजाबाई. तिनं आई वडिलांची याला उणी जाणवू दिली नाही, पण जाणवायची ती जाणवत नाही असं नाही ना. आईची सगळीच भूक आजीमध्ये कशी भागता येईल, वडिलांच्या सहवासाची सगळीच भूक आजीमध्ये कशी होईल. तरी अत्यंत समंजस असलेलं हे पोर त्याच्या वयाच्या दुसऱ्या वर्षी आईचं निधन झालं. शिवाजीराजे सांगतायत, आई हेच तर सांगत होतो, ओळीनं हे सगळं मागं लागतं. पहा, शंभूराजा 2च वर्षाचा आहे, तोवर मातृवियोग. पण वय वर्ष 2 पासून पुढे वय वर्ष 3, 4, 5, 6, 7, 8 ही वर्ष राजे सातत्याने कुठल्या ना कुठल्या युद्धावर. ते 2 वर्षाचे असताना पहिलं युद्ध प्रतापगडचं, ते सुटतं न सुटतं तोवर पन्हाळगडच्या वेढ्यात सापडले. मग गजापूरची खिंड, बाजीप्रभूंचं त्या ठिकाणी झालेलं बलिदान. नंतर काही दिवस घरी असतील, तो शास्ताखानाची स्वारी आली, त्याच्या मागं जाणं आलं. त्या स्वारीतनं जरा डोकं बाहेर काढतात, तो मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान दिल्लीवरनं आले. या मुलाला पितृसुख कुठून देणार? तरी सुद्धा राजमातेनं त्याच्या शिक्षणाची, शस्त्राच्या शिक्षणाची, शास्त्राच्या शिक्षणाची, धर्मशिक्षणाची, भाषा शिक्षणाची अत्यंत चोख व्यवस्था केलेली. शंभूराजांचे ह्या 4ही गोष्टी मी सांगितल्या, या मुद्दाम लक्षात ठेवण्यासारख्या आहेत.
दुर्दैवाने अजूनही त्या चित्रपटामध्ये खरी जागा होती, पण या गोष्टी आल्या नाहीत. त्या म्हणजे त्या काळातले ते 6 भाषांचे कोविद होते. तेव्हाच त्यांना पर्शियन येत असे, उर्दू येत असे, इंग्रजीचा त्यांचा अभ्यास त्या काळात झालेला. ते इंग्रजी बोलू शकत. संस्कृताचा अभ्यास, मराठीचा तर आहेच आहे, पण हा सगळा फारसी भाषेमध्ये जो काही पत्रव्यवहार होतो त्यातही शंभूराजांचे संस्कृत भाषेत पत्रव्यवहार आहेत. इतक्या विविध 6 भाषांमध्ये कोविद असणं. दुसरं, शास्त्रामध्ये म्हणजे ज्याला ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतात, की शंभूराजे हे फक्त जिजाबाईंच्या दृष्टीनं एक योद्धा नाही करायचा, तो प्रशासक आहे. त्याला सत्ता चालवता आली पाहिजे, त्याला इकॉनॉमिक्स कळलं पाहिजे, त्याला अर्थसंकल्प मांडता आला पाहिजे, तो अर्थसंकल्प योग्य का अयोग्य याचं नियोजन करता आलं पाहिजे. आम्हाला तुम्ही बंदूक चालवायला सांगा, अर्थसंकल्पाचा आमचा काय संबंध, असं म्हणून सत्तेत कसं आणून चालेल. तुला कळलं पाहिजे अर्थसंकल्प काय आहे. आणि एवढ्यासाठी आपल्याला सांगण्यासारखी गोष्ट आहे की शंभूराजांच्या अंतिम काळामध्ये 8 वर्ष महाराष्ट्रात युद्ध चालू होतं. स्वतःचा अर्थतज्ञ असल्याचा फायदा काय, तर 8 वर्षात शंभूराजांनी स्वराज्यातल्या कुठल्याही बाजारभावामध्ये फरक होऊ दिला नाही. इतकी इकॉनॉमी एखाद्या देशाची सांभाळून दाखवणं, एखाद्या प्रांताची सांभाळून दाखवणं सोपी गोष्ट नाही महाराज. शंभूराजाचं चरित्र ज्याच्या ज्याच्या पद्धतीनं ज्यांनी त्यांनी पाहावं. ज्याला इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचा आहे त्यांनी अभ्यास करावा. अरे, इराण आणि इराकमध्ये युद्ध सुरू झालं होतं तर आमच्या भाज्या महागल्या. म्हणजे आमच्यापासून लक्षावधी मीटर दूर असलेल्या देशातल्या युद्धाने आमच्या भाजीवर परिणाम होतो. महाराष्ट्रात युद्ध चालू असताना सुद्धा राजांनी कधी बाजारभावामध्ये गडबड होऊ दिली नाही. अर्थतज्ञता काय आहे. शंभूराजांचं इंजिनिअरिंग थोडं दाखवता आलं असतं, ते थोडंसं त्याच्यामध्ये कमी पडलं. इंजिनिअरिंग या शब्दाचा अर्थ सांगतो. शंभूराजे याहीबद्दल इतके तज्ज्ञ आहेत की जेव्हा औरंगजेबाशी युद्ध करताना तोफा कमी पडल्या, लोखंडाच्या तोफांची संख्या त्याच्या तुलनेत कमीच होती, तर संभाजीराजांनी त्यावेळेला लाकडाची तोफ विकसित केली आणि नाशिकच्या रामसेसच्या किल्ल्यावरती लाकडाच्या खोडातून कोरलेल्या तोफा आणि त्याला चांबड्याचे लावलेली ताकद याच्यातून सुद्धा युद्ध करता आलं. म्हणजे शंभूराजे आणखीन काही काळ जर जगले असते तर जगाच्या पाठीवर लाकडाच्या तोफा कशा करतात याचं पेटंट महाराष्ट्राने तेव्हा घेतलं असतं आणि शंभूराजांच्या नावे झालं असतं. अजूनही करायला हरकत नाही, पण दुर्दैवाने त्यांना तो कालखंड पुढे मिळाला नाही. इंजिनियर म्हणून सुद्धा ते मोठे, एक प्रशासक या नात्याने मोठे, योद्ध्याच्या नात्याने तर मोठे आहेतच, यात वाद नाही. मुत्सद्देगिरीमध्ये मोठे. मुत्सद्देगिरी या शब्दाचा अर्थ सगळं जाणून घ्यावं आणि कुठे काय बोलायचं ते विवेकाने बोलावं. आपल्या लेकराचं नव्हे हे. आमचं लेकरू फोन घेऊन विचारतं, बाबा काय फोन आलाय, मग तुम्ही आहात का नाही म्हणून सांगू. आणि गधाड्या तो ऐकतोय ना तिकडं. पण आपल्या पोराचं शहाणपण म्हणजे काय बोलता, बाबा तुम्ही आहात का नाही म्हणून सांगू. म्हणलं मेला म्हणून सांग बाप तुझा, काय सांगणार त्याला. तो ऐकत असताना आपण काय बोलावं. आणि या वयाच्या 8व्या 9व्या वर्षी शंभूराजांवरती केवढी मोठी जबाबदारी आपली आपण लक्षात घ्या. कारण आत्तापर्यंत आलेला अफजल खान असो, तो सिद्धी जौहर असो, हे सगळे विजापुराकडनं येत होते. शाहिस्ते खान पहिल्यांदा दिल्लीकडनं आला, त्याला 2 बोटं छाटून उलटा पाठवला आणि आता औरंगजेबानं दुधारी तलवार पाठवली. कशीही चालवली तरी जखम होणारच, कारण एका बाजूनं राजपूत आणि एका बाजूनं पठाण असे दोघे पाठवले महाराज. अरे जय सिंग दिलेरी खान दिल्लीचे मनसबदार, जय सिंग दिलेरी खान दिल्लीचे मनसबदार, मोगल शाहीला ज्यांच्या समशेरीचा आधार, मोगल शाहीला ज्यांच्या समशेरीचा, पातले दक्षिणे माझी घेऊन सेना संभार,
पातले दक्षिणे माझी घेऊन सेना संभार कोंडाणा जयसिंग घेरी खान तो पुरंदर घेरी गरजल्या रणाच्या भेरी युद्धार्थ मुरारी सजना गडकरी पुरंदरवाला युद्धार्थ मुरारी सजना गडकरी पुरंदरवाला युद्धार्थ मुरारी सजना गडकरी नमः पार्वती पदे हर हर महादेव. मिर्झा राजा जयसिंगांच्या समोर शिवछत्रपतींना तलवार खाली ठेवावी लागली. कारण मिर्झा राजा जयसिंगाला शिवछत्रपतींनी काही पत्र लिहिली आहेत. आज ऐतिहासिक कागदपत्रामध्ये ती पत्र आहेत उपलब्ध, पाहू शकता आपण. राजाने त्याच्यात स्वच्छ लिहिलंय, मिर्झा यदि मैं तलवार से काम लूं तो दोनों ओर हिंदुओं की हानि हो रही है. मी जर तलवारच चालवत राहिलो तो मी राजपूतांना कापायचं आणि तू मराठ्यांना कापायचं. औरंगजेब राहायला बाजूलाच. हाच सगळा वेडेपणा होणार. इतकंच नाही तर राजाने आणखीनही स्वच्छ शब्दात लिहिलंय, मिर्झा तू तो जानता है औरंग की इच्छा ही ऐसी है कि जंगल में दो शेर या सिंह आपस में लड़ मिड़कर घायल तथा श्रांत हो जाए. यानी शृगाल ही जंगल के सिंह बन बैठे. अरे त्या औरंगजेबची इच्छाच आहे की जंगलातल्या दोन सिंहांनी एकमेकाशी लढावं. तू राजपूताचा सिंह, मी मराठ्याचा सिंह. दो सिंह लड़ मिड़कर घायल तथा श्रांत हो जाए. दोन सिंह संपले तो शृगाल ही जंगल के सिंह बन बैठे. हा कोल्हा आपल्या देशावर राज्य करणार. तुला याचा गुप्तभेद कळत कसा नाही? काही कळत नाही. पण नाही 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 तर नाही. शिवाजी राजांनी त्याचे डोळे उघडायचा खूप प्रयत्न केला, पण दुर्दैवाने आपल्याकडे भीष्माचार्य जास्त. सगळं खरं खोटं कळतंय, पण सेनापती कोणाचे? कौरवांचे. पांडवांचा पक्ष सत्याचा आहे कळत नाही का? कळतंय, वळत नाही. आणि शेवटी राजाला तह करावा लागला. आणि त्या तहामध्ये 13 किल्ले काय, प्रचंड मोठा मुलूख काय, अनेक गोष्टी द्याव्यात लागल्याच. पण आणखीन एक भयानक अट मान्य करावी लागली की शिवाजी राजांनी आणि पुत्रांनी, म्हणजे हा 8-9 वर्षाचा पुत्र, यांनी आग्र्याला जावं. औरंगजेब बादशहाचा 50वा वाढदिवस आहे. दिल्लीपासून आग्रा बराच दूर आहे. दिल्ली आणि आग्रा एक नाही. अनेकांना माहिती आहे, दिल्लीवरनं दक्षिण भारताकडे वाटचाल सुरू झाली की दिल्लीकडनं खाली येताना आधी मथुरा स्टेशन लागतं आणि मथुरा स्टेशन ओलांडून पलीकडे गेलं की आग्रा. आग्र्यामध्ये औरंगजेबाचा वाढदिवस अत्यंत धूमधाम पद्धतीनं साजरा करायचा असल्यामुळे किमान 2000 गाड्या भरून त्यांनी फक्त दागिने आणि पैसा पाठवला आहे आग्रा नटवण्यासाठी. त्याचा अत्यंत वैभवशाली हा असा वाढदिवस होणार आहे. या वाढदिवसाला आपण उपस्थित राहा. वाढदिवसाच्या दिवशी माणूस साधारणतः प्रसन्न चित्त असतो असं धरतात. पण असा तो प्रसन्न चित्त असताना तुम्ही भेटलात आणि तुमच्यामध्ये काही चांगली बोलाचाली झाली तर रोज चाललेली युद्ध, रोज चाललेली भांडणं याला कुठेतरी विराम मिळेल. आपण नक्की जा. इच्छा चांगली होती पण भीती होती. ज्या औरंगजेब नावाच्या बादशहाने सत्तेच्या आड येणारा प्रत्येक माणूस मारलाच होता. मग त्याच्यामध्ये धर्माचा विचार नाही, जातीचा विचार नाही, पंथाचा विचार नाही, कशाचाच विचार नाही. माझा बाप सत्तेच्या आड येतो का? बापाला संपवला. भाऊ सत्तेच्या आड येतो का? भावाला संपवला. अरे जो सख्या बापाला बाप मानत नाही, सख्या भावाला भाऊ मानत नाही, सत्तेच्या पुढं जग में कुछ नाही. सात छट. तो आदिलशहाला सुद्धा मानत नाही, तो कुतुबशहाला मानत नाही, तो बरीदशहाला मानत नाही. त्याच्या डोक्यात एकच, हे सगळे आदिलशहा सुद्धा हरामखोर सगळे गाडले गेले पाहिजे. भारतामध्ये राजा एकच, केवल औरंग ही होना चाहिए.
त्यामुळं औरंगजेबानं हजारो वेळेला सेना आदिलशहाच्या टाळक्यावर पाठवली आहे. अनेक वेळेला कुतुबशहाशी सुद्धा संग्राम केलाय. नंतरच्या काळात तर कुतुबशहाला रस्त्यावरती फरफटत ओढून सालं सोलपटून मारलाय, औरंगजेबानीच मारला. माझ्या सत्तेच्या आड जे येतील त्यांना तो असा मारतो. त्याच्या दरबारात आपण होऊन जायचं म्हणजे केवढं वेडं धाडस असेल. केवळ 1500 माणसं घेऊन राजे महाराष्ट्रातून निघून त्याच्या दरबारात उपस्थित राहण्यासाठी सज्ज झाले. महाराज सगळ्या महाराष्ट्रातल्या साधू संतांनी भगवंतापाशी प्रार्थना केली, बाबा रे वाचव रे आमच्या राजाला. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा. पांडुरंगा वाचव रे राजाला, वाचव रे राजाला. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा. करी अंग संगा, करी अंग संगा. भक्ताची या पंढरी निवासा सख्या पांडुरंगा. 2 महिन्याच्या अथक प्रयासाने अश्रांत प्रवासाने राजे आग्र्याला पोचले. कल्पना अशी होती की शिवाजी राजांचं स्वागत करायला कोणी मोठा सरदार येईल. तसं झालं नाही. केवळ औरंगजेबाच्या दरबारामध्ये काम करणारा एक मुन्शी तो स्वागताला आला. तरी महाराजांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवून निवासस्थानी गेले. दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये उपस्थित होण्यासाठी आपला पारंपरिक पोशाख घातला. भगव्या रंगाचा जिरेटोप, मस्तकी असलेलं शिवगंध, गळ्यामध्ये असलेली तुळशीच्या भक्तीची कवड्यांची माळ. बाकी काही नाही जमलं तरी शिवाजी महाराजांकडून एवढं तरी आपल्याला घ्यायलाच पाहिजे. आपली आयडेंटिटी कार्ड सोडायची नाहीत. मी इस्लामचा कट्टर बंदा आहे हे दाखवण्यासाठी ती मुसलमानाची टोपी घालायला कोणालाही वाईट वाटत नाही. इतकंच नाही तर आम्ही तुम्हाला नमस्कार करायला तयार आहोत म्हणून आमचे अनेक नेते ती टोपी घालून बसले आहेत. गोव्यामध्ये चर्चला जाताना त्या धर्मोपदेशकाच्या अंगावर जो वेश आहे, अभिमान आहे त्याला त्याचा. आपल्यालाच गंध लावायला काय लाज आहे बरं. काय फार खर्च होतो. गंध उगाळायला वेळ नाही, बुक्का लावा. पण हिंदू धर्मशास्त्रामध्ये कपाळी काही नसणं हे अशुभ झाल्याचं प्रतीक आहे. आम्ही जर धर्म मानतो तर हे मानायला नको का? फार नाहीये काही. शिवाजी राजांनी औरंगजेबाच्या दरबारात जातानाही आपला वेश सोडला नाही. इथं गणपती बसवायला आले की विचारतात, धोतर कशाला नेसू? गणपतीची पूजा मी बरमुडा घालून करू का? म्हणलं ते तरी कशाला घालतो, तसाच बस. आपण कडक सोहळ्यात पूजा करू. काही आपल्या हिंदूच्या पोरांना मोंगळे डसलेत, काही कळत नाही. नमाज पडताना टोपी घालू का नको हा मुसलमानाला प्रश्न नाही पडत. चर्चमध्ये गेल्यानंतर बायबल बोलू का नको ख्रिश्चनाला नाही फरक पडत. आम्हालाच त्रास आहे. धोतर घालू का नको, टोपी घालू का नको, गंध घालू का नको. त्यानं काय होणार आहे? मग तो जिवंत असून काय होणार आहे? मर तरी लवकर.
आणि आम्हालाच शिकवतात. आपण अमेरिकेत गेलं की अमेरिकन लोकांसारखं राहिलं पाहिजे. हो का? चल. का? आपल्याला अंदमानला जायचं आहे. तिथं निकोबारला अजूनही बिना कपड्याची आदिवासी आहेत. कसं राहायचं दाखव तिकडं. आडाण्याचा काढा ना हातल्या बिरी बाहेर काढा. तेव्हा किमान हिंदू धर्म भक्तांनी आपल्या संतांना जे जे मानतात त्या संत भक्तांनी जे जे शिवाजी राजांना आदर्शवत मानतात त्या सगळ्या शिवभक्तांनी शंभू भक्तांनी किमान आपल्या धर्माचं जे चिन्ह आहे, खूप काही नाही पण एक गंध नावाचं चिन्ह जर मस्तकी बाळगलं, मुलींनी सुद्धा आपल्या मस्तकी हळद कुंकू, म्हणे माणसं विधवा असेल तर विधवेला सुद्धा गंध आहे, तिला गंधाचा अधिकार आहे. तेव्हा काही ना काही परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या कपाळी आहे हे जाहीर करायला आपल्याला लाज कशाला वाटावी. महाराजांकडून शिकण्याजर काय, अरे औरंगजेबाचा दरबार असं नाही तर काही असं बघा, आपलं ह्याच्या सणाला गेलं की ह्याच्या टोप्या घाला, ख्रिसमसला गेलं की त्यांच्या टोप्या घाला. अरे माझं डोकं काय टोप्या घालायला भाड्याने दिलेली खोंटी आहे काय? सण ख्रिश्चनाचा असो नाही तर सण मुसलमानाचा असो, माझी टोपी हीच असणार आहे. यायचं असेल तर ये, नाही तर जाऊ दे गेला असतं. माझी टोपी हीच. माझ्या आषाढी एकादशीला घालतो का वारकऱ्याची टोपी तू? आम्ही उगाचच म्हणतोय हॅप्पी दिवाळी. कतली डोंबल्याची हॅप्पी दिवाळी, शुभ दीपावली. हॅप्पी ईद आहे का? ईद मुबारक. स्वतःच्या आईचा मान कसा राखावा, स्वतःच्या धर्माचा मान कसा राखावा, स्वतःच्या सगळ्या परंपरेचा मान कसा राखावा. रोज 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 काय प्रत्येकाने धोतर आणि सोवळं नेसूनच फिरलं पाहिजे हे कोणी वेडेपणा म्हणणार नाही. पण किमान आपली काही जी चिन्ह आहे, आपले काही महत्वाचे सण आहेत, त्या सणामध्ये तरी का होईना तुमचा माझा पारंपरिक वेश, तुमचा माझा पारंपरिक ध्वज, तुमचा माझा पारंपरिक रीतिरिवाज उभा राहावा. यासाठी पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, भक्त कैवारिया होसी नारायण. भक्त कैवारिया, भक्त कैवारिया होसी नारायण. बोलता वचन, बोलता वचन कायलाज, कायलाज पंढरी निवासा. राजे आपल्या शंभूराजांबरोबर दरबारात गेले. औरंगजेबासमोर आहेर ठेवला. त्याचा वाढदिवस होता. कुर्निसात केला. छोट्याशा शंभूराजांनी विचारलं, आबा याला कुर्निसात? अरे याला नसतोच, पण हे सिंहासन पांडवांचं आहे. इंद्रप्रस्थ ही पांडवांची राजधानी आहे. या इंद्रप्रस्थासमोर आपण मान खाली करायची आणि पांडवांना सांगायचं, आज ना उद्या तुम्हाला या सिंहासनावर बसवू, तेव्हाच आरामाचा श्वास घेऊ. त्यांना नमस्कार करायचा. बोरा त्यांना नमस्कार कर. त्यांना पाहिल्यानंतर औरंगजेबानं सगळ्या सरदारांच्या मागच्या यादीमध्ये मागच्या रांगेत राजांना उभं केलं आणि तो अपमान सहन नाही झाला. तेव्हा दरबाराचे सगळे रीतिरिवाज बाजूला करून आग्र्याच्या दरबारात सिंहगर्जना केली. राजाने, रामसिंग ये क्या हो रहा है? रामसिंग म्हणजे मिर्झा राजा जयसिंगाचा मुलगा.
तो आग्र्याला त्या सैन्य दलाचा प्रमुख होता. रामसिंग तुझ्या बापाने पाठवलं म्हणून इथं आलो. तो असा अपमान सहन करण्यासाठी नव्हे. मी तुमचा सरदार नाही. मी स्वतंत्र राजा म्हणून आलो आणि मला जहागीरदारांच्या राखीत उभं केलं. एका स्वतंत्र राजाशी कसं वागावं, इतनी भी तमीज नहीं अपने बादशाह को. तो इसका आदर रखने की हमें भी कोई आवश्यकता नहीं. आम्ही सभ्य माझ्याशी नीट वागला असणार म्हणून त्या क्षणाला पाठ फिरवली. ताड 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 पावलं टाकत राजे निघून गेले. रामसिंग म्हणून राजाने हाक मारली तर सगळ्या दरबाराला घाम फुटला होता. दरबारात शिरले तेव्हा संभाजी राजांना वाटलं की यांच्याकडे दागदागिने केवढे आहेत, काय श्रीमंत आहेत. पण आपल्या आबासाहेबांच्या एका गर्जनेत जेव्हा दरबार घाबरला तेव्हा त्या लहान पोराच्या मनावर संस्कार झाला. अरे दागिने म्हणजे श्रीमंती नसते, जगातली खरी श्रीमंती आहे स्वाभिमान. तो स्वाभिमान ज्या क्षणी प्रगट झाला त्या क्षणी हे सगळे बैल पोळ्यातले नंदी लागले चळचळा कापायला. काय तुझ्या दागिन्याचा तुला उपयोग आहे. औरंगजेबाकडे पाठ दाखवून निघाले. औरंगजेबानं त्यांच्या निवासस्थानाभोवती जेव्हा पहारा बसवला, राजे आग्र्यामध्ये कैद. आता काय करूया, आता काय करूया देवा. मागे बहुतांसे फेडियले ऋण देवा. मागे बहुतांसे, मागे बहुतांसे, मागे बहुतांसे फेडियले ऋण. आम्हासाठी कोण आली धाड, आली धाड पंढरी. शंभूराजे विचारतात, आबा काय करायचं आता. राजे म्हणाले, धर्मग्रंथ काय उगाच वाचायचे असतात. भगवान गोपाल कृष्ण सुद्धा तुरुंगातच प्रकट झाले. आता तुरुंगात आहोत म्हणून रडायचं का असतं, काढायचा रस्ता. त्यांना बाहेर काढायला टोपली. आता आमचा हा बाळकृष्ण एवढा लहान नाहीये, आपल्या आकाराची टोपली म्हणून डाव असा टाकला. औरंगजेबा माझी तब्येत बिघडते रे, बहुतेक मरतो हितच. त्याच्या आधी दानधर्म करू दे. 13 पेटारे मिठाई रोज वाटतो, मात्र दुकानातून ते पेटारे तुरुंगात पाठव. तिथं संकल्प करतो, परित्राणाय साधूनाम समर्पयामी, आणि मग परत चौकात जाऊन वाटतो. कोणाही गाढवाला कळेल, ए झांप्या त्या दुकानातनं तुरुंगात कशाला, दुकानातनं चौकात जाऊ दे ना. संकल्पना करायला आता कशाचा संकल्प होणार कळत नाही काय. 13 बेटारे रोज दुकानातून तुरुंगात, तुरुंगातून चौकात, आणि त्या बेटाऱ्यातलं रोज खायला मिळाल्यावर कशाला तपासण्याकरता जास्त. पहारे ढिले पडले आणि राजाने योग्य संधी साधून पहाऱ्यातून बाहेर पडून एक मुत्सद्देगिरी दाखवली. या मधल्या काळात छोटे शंभूराजे बराच वेळा औरंगजेबाला जाऊन भेटले रामसिंगाबरोबर. औरंगजेब विचारायचा, तुझे वडील का नाही येत दरबारात, त्यांना ताप आलाय, बुखार आहे. औरंगजेब विचारायचा, तुला नाही का ताप येत, आम्ही ताप देतो, हमें बुखार नहीं आता, हमारी उपस्थिति से बहुत लोगों को बुखार आ जाता है. बोलत ते जे हो हे पोरग. म्हणून तेथून आग्र्यातून सुटून जे निघाले ते
पहिली मथुरा गाठली वारंवार तुझ लाज नागी देवा, लाज नागी देवा. याला मुत्सद्देगिरी म्हणतात. आग्र्यातून मी पळालो हे औरंगजेबाला कळलं. तो मला कुठे शोधेल? आग्र्यापासून दक्षिण भारतात. राजे आग्र्यातून उत्तरेला उलटे गेले. इकडं कोण मरायला येणार आहे शोधायला? आग्र्याच्या वर मथुरा, तिथे गेले. तिथं महाराजांच्या मंत्रिमंडळातल्या मोरोपंतांचे मेहुणे राहत होते. त्या घरामध्ये शंभूराजांना काही काळ ठेवलं. मथुरा ते जगन्नाथपुरी म्हणजे ओडिसाकडे, ओडिसामधनं कर्नाटक, कर्नाटकातनं गोवा, गोव्यातून कोकण आणि रायगड एवढा प्रवास केला महाराज. शंभूराजांना का ठेवलं? कारण आहे का? आग्र्याच्या तुरुंगातून हे दोघं सुटलेत आणि साधूच्या वेशात पळत आहेत हे औरंगजेबाला कळलं. म्हणून औरंगजेबाने सगळ्या पहाऱ्यांना, सगळ्या चौक्यांना आज्ञा दिली होती, साधूंच्या ज्या मेळ्यात मुलं असतील तो पकडा. आता शंभूराजा बरोबर असला तर पकडले जाऊ. म्हणून आपली गती वाढवण्यासाठी शंभूराजाला मथुरेत ठेवला. त्यामुळं हा जथा फारसा कोणी तपासायला घेतलाच नाही. जलद गतीनं महाराष्ट्र गाठला. रायगडावरती आले. अफवा उठवली की शंभूराजांचा मृत्यू झालाय. ही अफवा उठलेली औरंगजेबाला कळली. त्यांनी सगळ्या चौक्यांना आज्ञा पाठवली, आता कुठलीच पोरं पकडू नका. ज्याला पकडायचा होता तो गेलेला आहे. सगळ्या बाजूच्या पहाऱ्याच्या चौक्यांना आज्ञा पोचल्या, आता साधूंना पण अडवू नका, पोरांना अडवू नका. असं सगळं प्रकरण झाल्यावर सैन्याची तुकडी पाठवली. मथुरेतून सन्मानाने शंभूराजांना घेऊन आले आणि प्रश्न पडला, औरंगजेबाच्या गुप्तहेरांना संभाजीराजे गेले हे खरं वाटावं यासाठी श्राद्ध केलं होतं. अहो, ज्याचं श्राद्ध केलं त्याला घरात कसा घ्यायचा? राजे म्हणले त्यात काय अवघड आहे? गेल्याचं काय करतात? श्राद्ध. आल्याचं काय करतात? बारस. परत बारस करा की विषय संपला. पंढरी निवासा पांडुरंगा, पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, हा सख्या पांडुरंगा, सख्या पांडुरंगा. जगदंबा माता की जय. महाराजांच्या आग्र्यातून निघून जाण्याने सगळ्या जगाची दृष्टी बदलली औरंगजेबाकडे बघण्याची. सगळ्या जगाला असं वाटत होतं की औरंगजेबाचा अपमान करून कोणी सुरक्षित जाऊ शकत नाही. औरंगजेबाचं सामर्थ्य भयानक आहे या वाक्याला तिलांजली मिळाली. औरंगजेबाच्या खिशातून माणूस पळून जाऊ शकतो. औरंगजेब सगळ्यांची माणसं फोडतो, पण औरंगजेबाची माणसं कोणाला फोडता येत नाही असा गैरसमज होता. तसंही झालं नाही. अनेक मोठमोठ्या सरदारांचं साह्य गुप्तरीतीनं इतकं उत्तम तऱ्हेनं प्राप्त झालं होतं. आणि तेव्हा औरंगजेबाला कळलं की प्रत्येक वेळेला मनुष्य एखाद्याला मदत करतो तो पैशासाठीच करतो असं नाही, तो चारित्र्यावर सुद्धा प्रेम करून एकमेकावर मदत केली जाते. चारित्र्याच्या जोरावरती राजा हे सगळं करू शकतो. पायाखालची जमीन सरकली हो. ब्रह्मदेशापासून काबूलपर्यंत लोक म्हटले, उगाचच त्या औरंगजेबाला घाबरत होतो, एवढं काही त्याच्या अंगात दम नाही पट्ट्याच्या. गेला की राजा सरळ समोरनं. काय केलं त्यानं? विचार करतोय अजून. मात्र महाराष्ट्रात आल्यानंतर महाराजांनी थोडं नरमाईचं धोरण घेतलं. औरंगजेबाला पत्र पाठवलं, तुम्हाला प्रत्यक्ष भेटून तुमच्याशी बोलावं अशी इच्छा होती. अर्थात प्रत्यक्ष भेटलो असतो तर एखाद्या वेळेला आग्र्यामध्ये प्रतापगडच झाला असता.
ते होऊ नये म्हणूनच त्याने ते टाळलं होतं, कारण मिठी मारल्यावर काय होईल त्याला कल्पना आहे पुढचं. प्रत्यक्ष भेटायची इच्छा होती पण नाही जमली. पण असो, शेवटी काय आहे, उद्या हिंदुस्थानचं राज्य आपल्याच लोकांना करायचं आहे, तुझ्या मुलाला करायचं आहे, माझ्या मुलाला करायचं आहे. असं एक आपण करूया का, तुझा मुलगा माझा मुलगा एकत्र एक जहागीर करूया, म्हणजे त्यांना अनुभव मिळेल राज्य करण्याचा. औरंगजेबाला याचाही आनंद झाला. या आनंदात तो मागचा अपमान थोडा विसरला आणि म्हणून विदर्भाकडची मराठवाड्याकडची एक जहागीर नक्की केली. या जहागिरीवर दोघांनी काम करायचं. कोणी 17-18 वर्षाचा असलेला औरंगजेबाचा मुलगा आणि 8-9 वर्षाचा असलेला शंभूराजा. कल्पना अशी होती औरंगजेबाला, आपले चिरंजीव सर्वगुण संपन्न आहेत, त्याने जर शिवाजी राजाच्या मुलालाच व्यसनी केला आपलं कामच झालं. पण कारभार करायला लागल्यावर झालं उलट. व्यसन तर सोडा, शंभूराजाने त्या मुलाला संस्कृतची आवड लावली आणि तो विविध छान संस्कृत ग्रंथ, पर्शियनमध्ये त्याची झालेली भाषांतरं, शिकार विसरून हा पठ्या धर्मग्रंथ वाचतोय. औरंगजेबाच्या हेराने सांगितलं, औरंगजेबा हे नाटक बंद केलं तर परवडेल का, अजून काही वेळ गेला तर हाच बहुतेक महाराष्ट्रातल्या देवळाचा पुजारी म्हणून तुझा पोरगा जाणार, हे लक्षात ठेव. तुझं सगळं घोळ होणार आहे तुझ्यामध्ये, तुझं नाटक तुझ्या अंगाशी येईल, इथंच थांब. काय शंभूराजांचा प्रभाव आपण कल्पना करा. वय वर्ष 9-10 असलेला मुलगा 17 वर्षाच्या दुसऱ्या युवराजावर हा प्रभाव टाकतो की काय त्या दारूमध्ये गंमत आहे, काय त्या शिकारीत गंमत आहे. अरे आपल्या पुराण लोकांचं साहित्य इतकं सुंदर आहे, भाषा इतकी सुंदर आहे, भूगोल इतका सुंदर आहे, काव्य इतकं सुंदर आहे, वाङ्मय इतकं सुंदर आहे, त्याचा आनंद तर घे. खरंच सांगतो, शंभूराजांचं कर्तृत्व किती वाक्यात लिहावं. अलीकडच्या काळात हेच होतंय का नाही मला सांगा. चांगल्या गोष्टीचा आनंद घ्यायला आपण शिकवतच नाही, म्हणून मग ते सिगरेटमधला आनंद शोधतायत. किती आई बाप, किती शिक्षक हट्ट करतात, ऐ जंप्या इकडे तिकडं काय करू नको, रोज 5 ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचायच्या आणि त्या ओव्यांमध्ये तुला काय आवडलं हे मला उद्या वर्गात आलं की सांगायचं. 1 रुपया बक्षीस. या निमित्तानं त्याला ते व्यसन लागतं. ए मास्तरकडनं 1 रुपया घ्यायचा आहे, काहीच नाही झालं तर बॉबी तरी खाऊ. पण या निमित्तानं तो मोबाईल नावाचं भूत बाजूला ठेवतो, ज्ञानेश्वरी उघडतो, त्यातल्या 5 ओव्या बघतो आणि हळूहळू जसं त्याला ते व्यसन लागतो, अरे काय मस्त येड्या, आता त्या 1 रुपयाची त्याला गरज राहत नाही. चांगल्या गोष्टीची आवड दिली, आपोआप वाईट गोष्टीपासून बाजूला होतं. आम्ही त्यांनी ज्ञानेश्वरीच्या रोज 5 ओव्या वाचाव्यात हा हट्टच न केल्यामुळे त्यांना 31 डिसेंबरची आवश्यकता. आषाढीच्या पेक्षा गटारी अमावस्येचं औषध जास्त. पण मनुष्य तेव्हाच अधःपतित होतो जेव्हा त्याला पुढे नेणाऱ्या माणसांच्या शक्ती दुर्बळ होतात. सज्जनांचा आळशीपणा कुठेतरी नडतो, शेवटी विजय शक्तीचा होतो. दुर्जनाची शक्ती वाढली तर दुर्जनतेचाच फैला होतो. सज्जनांनी आपली शक्ती क्षीण केली तर ते सज्जन असूनही त्यांचे पराभवच होतात. हा न्याय लक्षात ठेवून जे जे म्हणून रामभक्त आहे, जे जे म्हणून हनुमंताचं कार्य करण्यासाठी सिद्ध आहे, त्यांनी पहिलं काम केलं पाहिजे. राम नाम तर आहेच, पण लंकेत घुसलं पाहिजे, विभीषण शोधले पाहिजे, त्यांना रामाच्या कामाकडे आणलं पाहिजे, त्याला आत्मविश्वास दिला पाहिजे, मी तुझ्याबरोबर आहे, चाल रामाकडं. यांना शोधायचं कोणी? मुद्दा लक्षात घ्या. शंभूराजे वय वर्ष 8 ते 18 हा 10 वर्षाचा काळ जवळजवळ युवराज म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक जबाबदाऱ्या घेत होते. अनेक युद्धांची नेतृत्व त्यांनी केली आहे. अनेक परकीय वकिलांच्या बरोबर
वार्तालाप विचार विनिमय केलेत, राजकीय परिभाषेत कसं बोलावं याचं अत्यंत अचूक ज्ञान त्यांना आहे. मात्र काही लोकांना आठवत असेल, काही पुस्तकांमध्ये दुर्दैवाने अशी वर्णन आहेत की राजे नंतरच्या काळात थोडे दारूच्या आहारी गेले, मंत्र्यांची मुलगीच पळवली. तेव्हा हे सगळे त्यांच्यावरचे आरोप कितपत खरे, कितपत खरे याचं एकच उत्तर सांगतो, हे आरोप सगळे खोटे ठरतात. याचं कारण या सगळ्या अफवा उठवणारी पत्र याच्यावरच्या तारखा बघा. तारीख केव्हाची आहे? शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाल्यानंतरच्या तारखांची ही पत्र आहेत. महाराजांना जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा महाराज म्हणून राज्याभिषेक कोणाला झाला? शिवरायांना झाला. आता महाराणी म्हणून कोणाला अभिषेक झाला? तो सोयराबाईंना झाला. तो शंभूराजांच्या आईला झालाच नाही, कारण ती जिवंत नव्हती. शंभूराजे 2 वर्षाचे असतानाच तिचा मृत्यू झालाय. त्यामुळे द्वितीय पत्नी सोयराबाईंना अभिषेक झाला. आणि हा अभिषेक झाल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये ती कैकेयी तयार झाली की मी महाराणी आहे, राजे महाराज आहेत, तर याच्या पुढचा राजा हा सोयराबाईंचा मुलगा असला पाहिजे. संभाजीराजांच्या मुलगाचा काय संबंध? पण संभाजी तर थोरला आहे. मग थोरला मुलगा असूनही त्याचा राज्यावरचा अधिकार कसा काढून टाकता येतो याचा अभ्यास केला. आणि भारतीय न्यायशास्त्राचंच आहे, जर तो युवराज नीतिमत्तेच्या दृष्टीनं खालचा ठरला तर त्याचा अधिकार जातो. हे भारतीय न्यायशास्त्रातलं तत्व लक्षात घेतलं आणि म्हणून त्याच्यानंतर ही सगळी पत्रापत्री सुरू झाली की ज्याच्यामध्ये त्याचं चारित्र्य हनन करायला सुरुवात झाली. तेव्हा हे चारित्र्य हनन मग राज्याभिषेकाच्या आधी का नाही झालं? का तोपर्यंत ध्येय ठरलं नव्हतं काय करायचं ते? जेव्हा हा उपाय लक्षात आला तेव्हाची गोष्ट झाली. आणि याच्याही पलीकडे जाऊन आणखीन एक फार महत्त्वाचा प्रसंग आहे जो सिनेमात आलेला नाही पण शंकेला जागा आहे. आणि तो असा की राज्याभिषेक झाल्यानंतर पुढे एक 4 ते 6 महिने संभाजी महाराज दिलेर खानाच्या सैन्यात जाऊन राहिले होते. हा जो काही प्रसंग आहे बरं इतिहासात आहे, म्हणजे मग महाराज काही काळ का होईना फितूर होते हे म्हणायला हरकत नाही ना, असं लोक प्रश्न विचारतात. सिनेमाने उत्तर दिलं नाही. काही माणसं म्हणतात बुवा आता तुम्ही कीर्तन करून काय करणार, आम्ही तर सिनेमा बघून झाला. त्यांना तेच तर सांगायचं, सिनेमा ते बघितलंस का? सीनच घेतला नाहीये. तो प्रश्नच पडणार नाही आणि उत्तर येणार नाही. पण इतिहासाचं पुस्तक जर वाचलं, शंभूराजांची चरित्र आज जी बाजारात उपलब्ध आहे याच्यापैकी विश्वास पाटलांचं त्यांनी लिहिलेलं चरित्र आहे, शिवाजी सावंतांनी लिहिलेलं चरित्र आहे. या सगळ्यांची मोठमोठी पुस्तकं, एक एक पुस्तक 600 पानांचं आहे. आपण पहा वाचा. त्याच्यामध्ये हा प्रत्येक ठिकाणी प्रसंग आहे की ते दिलेर खानाला त्याच्या सैन्यामध्ये 6 महिने जाऊन राहिलेत. आणि मग अशा वेळेला मनात येतं ते फितूर नाही का झाले? पण तेव्हा ते फितूर नाही याचा पुरावा देतो. ती राजकीय खेळी आहे, चाल आहे. कशावरून? तर 1674 साली शिवरायांचा राज्याभिषेक झाला. या 74 सालानंतर महाराज दक्षिण भारताकडे निघाले. का? त्यांना कळलं होतं की माझं राज्याभिषेकाचं प्रकरण झालं की औरंगजेब मोठं सैन्य घेऊन निघणार. त्याला नाहीतरी आदिलशहा, कुतुबशहा आणि दक्षिणेतल्या सगळ्या राजांना मारायचंच आहे. त्यात आणखीन एक साम्राज्य उभं राहिलं, म्हणजे आणखीन एक आव्हान आलं. परत त्यांनी जर आता विलंब केला तर अशी अनेक सिंहासनं तयार होतील, कारण औरंगजेब येत नाही याची खात्री होईल खालच्यांना. औरंगजेब नक्की येणार आणि तो जर आला तर दक्षिण प्रांतातल्या अनेक सरदारांची, राजांची आणि सुलतानांची मोट बांधली पाहिजे, गटबंधन केलं पाहिजे. या गटबंधनासाठी किमान 2 वर्ष आपल्याला प्रवास करावा लागणार. प्रवास करण्यासाठी महाराज जेव्हा निघाले तेव्हा सगळ्या स्वराज्याचं मिळून सैन्य दल होतं फक्त 1,00,000 सव्वा लाख. यातले 80,000 घेऊन महाराज निघाले.
आता प्रश्न असा होता, शिवाजी राजे स्वराज्यातनं बाहेर पडले रे पडले की आपण हिंदवी स्वराज्यात घुसायचं आणि सगळं राज्य तबाह करून टाकायचं. यासाठी दिलेर खान पन्हाळगडाच्या तिथे एकट्याची 3 लाख फौज घेऊन थांबला होता. आणि ती फौज लक्षात घेता महाराजांनी फक्त शंभूराजांना एवढीच कामगिरी दिली, शंभू मला जाऊन यायला किमान वर्ष 1.25 वर्ष लागणार आहे. या काळात महाराष्ट्रात युद्ध नाही होता कामा. या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये युद्ध नाही होता कामा. मग काय करायचं ते. आणि म्हणून शिवाजी राजे स्वराज्यातनं बाहेर पडल्या पडल्या शंभूराजांनी पत्रव्यवहार सुरू केला. दिलेर खानाच्या अंगातच आलं होतं, राजे गेले का स्वराज्यातनं, अब मैं ऐसा करूंगा. पहिलं पत्र, मी तुमच्याकडे यायला तयार आहे, मला कोणती जहागीर देता सांगा. युद्धच थांबलं. आणि महाराजांचं डोकं पण असं होतं, ज्याला मुत्सद्देगिरी म्हणतात, मला कितीची जहागीर आपण देऊ शकाल याचं उत्तर मला औरंगजेबाकडून मिळावं. म्हणजे इथून दिल्लीला निरोप जायला किमान 2 महिने, कारण हे पत्र उंटावरचा माणूस घेऊन जाणार. पण तिथे काय औरंगजेब तुमच्या पत्राची वाट बघत नाही बसलेला, त्याला एवढा मोठा कारभार बघायचा आहे. याच्यात तुमचा नंबर लागेल तेव्हा पत्र येणार, मग मंत्रिमंडळासमोर ठेवणार, तो मोहोर उमटवणार, मग परत ते डाकाव उंटावरनं प्रकरण महाराष्ट्रात येणार. 4 महिन्यांनी पत्र यायचं आहे, 4-4.5 महिने. तोपर्यंत 3 लाख फौज घेऊन तो उभा आहे. तो युद्ध नाही करणार का, त्याला एकच आशा आहे, स्वराज्यासकट युवराजच मिळतोय, कशाला युद्ध करू. त्यामुळं 3 लाख फौजेचा नित्य व्यवहार फक्त मम्मनिन्नीशी. काय नाही, सकाळचा न्यारा करायचं, एक फिरून ये, मारामाऱ्या करून टाका बरं. ते पोरगं येते ती येत नाही म्हणत उगाच. दुपारी जेवायचं वामकुक्षी, संध्याकाळी फिरून आले, रात्रीचे जेवले, कामच काय. 4.5 महिन्यांनी पत्र आलं. काय, आग्र्याला तुम्ही गेला होता तेव्हा तुम्हाला 5000 मनसब दिलीच होती, ती मनसब ते कायम करायला तयार आहे. काय शंभूराजांनी उत्तर पाठवावं. जेव्हा आपण मला 5000 मनसब दिलीत तेव्हा मी 9 वर्षाचा होतो आणि सांप्रत मी 19 वर्षाचा आहे, जरा पुनर्विचार व्हावा. पत्र परत. हे फार सभ्य लिहिलं बरं त्यांनी. म्हणजे अलीकडच्या भाषेत सांगायचं झालं तर 9 वर्षाचा असतो तेव्हाचे तुम्ही मला प्रेझेंटमध्ये कपडे देता, ज्या मापाचे शर्ट पॅन्ट देता तेच 18व्या वर्षाच्या वाढदिवसाला देतात का. आता किमान माझ्या कपड्याचा तर आकार काही बदलला असेल का नाही. तेव्हा मी 8 वर्षाचा होतो, आता मी 17, 18, 19 वर्षाचा मुलगा आहे, ह्याचा विचार केला पाहिजे. आता पत्र यायला अजून 5 महिने बसा ठोठो करत. बरं, औरंगजेब बादशहा काही धर्मराजाचा अवतार नाही लागून गेला. त्यांनी जास्तीत जास्त बोली 2नी फक्त वाढवली, 7000. 7000ची मनसब देतो. आणि गंमत अशी केली, आता 7000ची मनसब देतो म्हटल्यानंतर ज्याला फितूर व्हायचं आहे त्याने उठावं आणि जावं का नाही. शंभूराजांचा निरोप असा आहे, हसताय काय, काय आहे, आमचे बाबा स्वारीसाठी बाहेर गेलेत, ते परत येईपर्यंत मला हे सांभाळायचं काम दिलं आहे. तेव्हा ते न आलेले असताना मी निघून येणं बरं दिसणार नाही. तेव्हा रायगडवर ते आबासाहेब येऊ देत मग येतो, याला फितुरी म्हणतात का. ज्याला स्वराज्याचं वाटोळच करायचं असेल त्याच्यासाठी हा सुवर्ण काळ होता की महाराज नाहीच आहेत महाराष्ट्रात. तर शंभूराजे दिलेर खानाला जाऊन मिळण्यासाठी थांबतात, आबासाहेबांना रायगडला येऊ दे मग येतो, यात काय नुकसान करेल तो. आणि महाराज परत येणार आहेत ते 40 राजांचं समर्थन घेऊन येणार, गटबंधन पूर्ण झाल्यावर येणार.
म्हणजे खऱ्या अर्थाने महाराज महाराष्ट्रातनं जाऊन परत येईपर्यंत महाराष्ट्रात युद्ध होता कामा नये हे वाक्य राजांनी पूर्ण केलं. त्याला पॉलिसी म्हणतात. हो, मुत्सद्देगिरीनं काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. नंतरची वाक्य सगळे म्हणतात. शंभूराजे असे म्हटले होते, सांगा आमच्या वडिलांना आम्ही सह्याद्री जिंकण्यासाठी येतो. अरे मग जेव्हा राजे नव्हते तेव्हा तो सह्याद्री जिंकायचा सुवर्ण काळ तुझ्या हातात होता, तेव्हा का नाही केलास? कारण जिंकायचा नव्हता, हे फक्त व्याख्यान करायचं आहे. आणि जेव्हा राजे आले, स्थिरस्थावर झाले, नंतर मग दिलेर खानाशी शंभूराजांचं भांडण व्हायचंच होतं. ते भांडण निघालं. राजे तिथून निघून परत पन्हाळ्याला आले आणि राजांची दिलजमाई केल्याचं वरवर दाखवलं. लेकरा, कुठे रे गेला होतास? कानात. तुम्ही सांगितलं तिकडंच गेलो होतो. पण ठीक आहे, दिलेर खान प्रकरण थांबलं ना, पुष्कळ झालं. या दिलेर खानाचं काय झालं आणि या मिर्झा राजाचं तरी काय झालं? दिलेर खानाला शंभूराजाला सांभाळता आला नाही म्हणून दिलेर खानालाही विष घालून मारला. आणि मिर्झा राजा जयसिंगांना सुद्धा औरंगजेबाच्या नोकरांनी त्याच्या अन्नात विष घालून मारला. माझ्या सत्तेच्या आड येतील ते पठाणही माझे नाहीत आणि राजपूत माझे नाहीतच नाहीत. ज्यांनी 40 वर्ष मुघल दरबाराची नोकरी केली होती त्या मिर्झा राजा जयसिंगांना तडफडून मारलं, औरंगजेबाने मारलं. मात्र आता अंतिम युद्धाची दुमदुमी वाजत होती आणि हिंदूंचं दुर्दैव उभं राहिलं. या ऐन युद्धाच्या तोंडावर शिवरायांचं निर्वाण झालं. आणि हिंदूंचं हे दुर्दैव बरीच वर्ष असं चाललं. बरीच वर्ष की विजय हातातोंडाशी आला की हिंदूंचा राजा गेलाच समजावा. शिवाजी महाराजांचं सांगितलं मी आत्ता. शंभूराजे 32 वर्षापर्यंत लढले. पुढचे राजाराम राजे 25 वर्षापर्यंत लढले. शिवाजी राजांना अवघं 50 वर्षाचं फक्त आयुष्य लाभलं. आणि औरंगजेब 90 वर्ष जगला नालायक. त्याची 10 वर्ष काढून महाराजांना दिली असती तर काही बिघडली असती देवाचं. पण काय पर्याय नाही. राजकारणामध्ये जे म्हातारे लवकर मरावे वाटतात ते साले म्हातारे मरता मरत नाहीत, मरता मरत नाहीत, मरता मरत नाहीत. त्याच आजाराने आपली 10 माणसं मरतात, पण तोच आजार असताना ते मरत नाही. ते कसं काय? कुठलं पुण्य देवाच्या कृपेनं येतं? म्हणून आपल्याही मागं काहीतरी पुण्य उभं केलं पाहिजे. सहस्रचंडीला आपण तीच तर प्रार्थना करू, बाई का आमचं पुण्य कुठं कमी पडतंय ते तरी सांग आम्हाला. सारखं वैताग हाच. बाजीराव पेशव्यांनी तलवार चांगली बाहेर काढली, आता कुठं जिंकतोय? 40व्या वर्षी बाजीरावाचा मृत्यू. इंग्लंडमध्ये हिंदवी स्वराज्याची शाखा काढून दाखव, माधवराव पेशव्यांचा विचार. त्यांचा 27व्या वर्षी मृत्यू. जेव्हा संपूर्ण जागतिक पहिलं महायुद्धाने सगळा देश ढवळून निघाला, आता होमरूलची चळवळ घेऊन लोकमान्य टिळक या देशाचं नेतृत्व करणार. 1919ला हे धन 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 देश पेटला. कुठं काय? 1920 लोकमान्य टिळकांचा मृत्यू. आता सेनापती तलवार काढतोय म्हटलं की संपलंच प्रकरण. आझाद हिंद फौज सुरू झाली. चलो चलो कदम कदम बढाय जा, खुशी के गीत गाय जा. अंदमान हाताशी आलं, निकोबार हाताशी आलं, विमानतळ हाताशी आलं. सुभाषबाबू इम्फाळपर्यंत येऊन पोचले. आई शबास. आता भारतात घुसले की पहिला पंतप्रधान सुभाषचंद्र बोस. कुठलं काय आणि कुठलं काय? 45चा विमान अपघात, सुभाषबाबूंचा मृत्यू. पुढच्या कालखंडात लालबहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान झाले. पहिल्यांदा त्यांनी शत्रूच्या आवाक्यामध्ये जाऊन, सीमेमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक करून दाखवला. लाहोरच्या आसपास जाऊन हल्ले करून दाखवले. ऐ शपथ, भारताचा एवढा मोठा पराक्रम. अजून जर लालबहादूर शास्त्री टिकत होते तर सगळा शत्रू निपटून काढत होते. पण कुठलं काय आणि कुठलं काय? ताश्कंद करारासाठी लालबहादूर शास्त्रींना नेलं आणि आमचा पंतप्रधान 2 पायावर गेला, 4 खांद्यावर परत. सातत्याने हिंदूंचा विजय डोळ्यासमोर दिसत असला की राजाचा शक्तिक्षय.
हा का दुर्दैवाने तुम्हा आम्हाला शाप लागला कळत नाही. पण राजे गेले म्हटल्यानंतर त्या आनंदामध्ये औरंगजेब एकाच गोष्टीमध्ये खुश होता की अरे आता शिवाजी राजे गेले असतील तर राजे गेले म्हणजे गटबंधनच गेलं, गटबंधन करणाराच संपला. आणि आता मग काय सांगता महाराज, आता कोण अडवणार मला, आता कोण अडवणार मला, माझ्या फौजेला बोलून या बोला आला तो परणपूर नगराला. आता कोण अडवणार मला, माझ्या फौजेला बोलून या बोला आला तो परणपूर नगराला. कपटाचं झाड पसरून, कपटाचं झाड पसरून मग ध्यान धरून औरंगजेब बसला जे जे, औरंगजेब बसला जे जे, औरंगजेब बसला. आता कोण अडवणार मला, माझ्या फौजेला बोलून या बोला आला तो बऱ्हाणपूर नगराला. जवळजवळ 8 लाखाचं लष्कर, शेकड्याने सेनापती, प्रचंड हत्ती घोडे उंट तोफा बारूद, अक्षरशः महासागर सुटला. आणि दुर्दैवाने महाराष्ट्रात राजकारण चालू होतं. सोयराबाईंच्या मुलाला राज्यावर बसवायचं का शंभूराजाला. पण शिवाजी राजे गेले तेव्हा संभाजी महाराज पन्हाळगडावर होते. त्यांना रायगडाकडे बोलवलंच नाही, बातमीच जाऊ दिली नाही. परस्पर महाराजांची उत्तरक्रिया धाकट्या मुलाकडून उरकली. तिकडं राजांना माहीत नसताना सुद्धा धाकट्याचा राज्याभिषेक झाला. आणि सोयराबाईंनी सरसेनापतीला पाठवला, पन्हाळ्यावर जा आणि आहे तिथे संभाजी राजाला कायमचा अटकेमध्ये टाक, आपल्या रस्त्याला काटे नकोच आहेत. सोयराबाईंचं दुर्दैव आणि महाराष्ट्राचं सुदैव, सरसेनापती सोयराबाईंचाच सख्खा भाऊ होता. पण तरीही त्यानं नातं सांभाळण्यापेक्षा स्वराज्य सांभाळायचा विचार केला. पन्हाळ्यावर गेला, राजांच्या कानावर घातलं, राजांना घेऊन रायगडावर आला. शंभूराजांचा राज्याभिषेक करविला आणि सोयराबाई अटकेत पडल्या. सख्खा भाऊ उलटा फिरला. शेवटी नातं महत्वाचं का तत्व महत्वाचं, याचा शिवरायांच्या सेनापतीनं दिलेला तो निर्वाळा होता. राजे राज्यावरती आले, सगळं राज्यकारभार व्यवस्थित सुरूही झाला. पण प्रत्यक्ष औरंगजेबाला तोंड देण्यापूर्वी औरंगजेबाचा एक मुलगाच महाराष्ट्रात आला. तो दाखवलाय सिनेमात. त्या मुलाला शंभूराजांनी विचारलं, तुम्ही तर बादशहाचे पुत्र, कशासाठी आलात? म्हणजे तुमची मदत पाहिजे. कशाला मदत पाहिजे? मला एक पवित्र कार्य करायचं आहे. कसलं पवित्र कार्य? माझ्या वडिलांना अटक करायची आहे. या पवित्र कार्याची मला कल्पना आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा औरंगजेबाला अटक करायची आहे. आमच्याही दृष्टीनं औरंगजेब अटकेत पडावा किंवा संपावा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर उत्तम एक कल्पना करा. या औरंगजेबाच्या मुलाला आपण इथून दिल्लीकडे पाठवायचा. औरंगजेबाची सेना बऱ्हाणपूर ते महाराष्ट्र या रस्त्याला आहे. या मुलाला पाठवताना आपण उजवा रस्ता पकडून बंगाल मार्गे त्याला दिल्लीकडे पाठवायचा. दिल्लीमध्ये मिर्झा राजा जयसिंगांचा मुलगा आहे, ज्याचं नाव रामसिंग, जो आधीच आपल्या वडिलांच्या अपमानासाठी चिडलाय, कारण त्याच्या बापाला यांनी विष घालून मारलाय. आपण रामसिंगाला हा प्रस्ताव टाकू की मी या मुलाला तुझ्याकडे पाठवतो. दिल्लीच्या सिंहासनावर एकदम औरंगजेबाला बाजूला करून रामसिंग म्हटला मी बसतो, तर ते राजपूतही मान्य नाही करणार. तर किमान त्याला सगळ्या सैनिकांची समजूत तर काढता येईल. अरे औरंगजेब नसला तरी त्याचाच मुलगा आहे, त्यालाच राज्यावर बसवूया.
नाहीतरी औरंगजेबाचा सगळ्यांनाच त्रास आहे. कशाला पाहिजे ती काट 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 काट. हाच मुलगा त्याचा आता बसलेला आहे छानपैकी. औरंगजेबाला दिल्लीतनं येणारी मदत थांबेल. कारण औरंगजेबाला कैदेत टाकणारा, त्याची इच्छा असणारा मुलगा तिथे सत्तेत आलाय. तो कशाला बापाला मदत करेल? त्याने मदत थांबवली की औरंगजेब उलटा फिरणार. खालून मराठ्यांच्या सेना आणि वर्ण मुघलांच्या सेना आणि राजपूतांच्या सेना, या सगळ्यांनी मिळून आपण औरंगजेबाला, संभाजीराजांच्या पत्रामध्ये शब्द आहेत, त्या यवना धमाला कायमचा कारागृहात टाकू. आणि त्यांनी आपल्या रामसिंगाला ही जाणीव दिली आहे की माझे वडील कसे होते, म्लेच्छक्षय दीक्षित. आता हा संस्कृत शब्द असा आहे आम्हाला कळायची अवघड आहे. म्लेच्छांचा क्षय करावा अशी दीक्षा घेतलेले माझे वडील होते. ऐतिहासिक कागदपत्र बघितली तर हे आहे. ऐतिहासिक कागदपत्र न बघता राजकारण्यांच्या तोंडाकडे बघून इतिहास सांगायचा असेल तर मग शिवाजी महाराज सेक्युलर आहेत. पण शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचं नाव धर्माशी निगडीत ठेवलं हे लक्षात येत नाही. हिंदूंचं स्वराज्य, हिंदवी स्वराज्य, ते स्वतःच्या अंगावर कधीही सेक्युलर असल्यासारखे कपडे घालत नाहीत. कपाळचं गंध त्यांनी आयुष्यात चुकवलेलं नाही. शिवगंध कधी बाजूला केलेलं नाही. भगवा जेरेटो कधी बाजूला केला नाही. स्वतःचा राज्याभिषेक सुद्धा करवून घेतला, तो वैदिक मंत्रांच्या गजरामध्ये करवून घेतला. त्याच्या आधी दरबारामध्ये सगळ्याच धर्माच्या प्रार्थना केल्या तरी चालतील. ढोंगणावर मारीन एकेकाच्या हरामखोर सगळे बाहेर व्हा इथं. माझं फक्त हिंदू धर्माने चालणार आहे. यायचं असेल तर याने तर खड्ड्यात गेला. तुमच्या विना काही अडलेलं नाही भारताचा. बघा आपल्या सगळ्याची ढोंगणं चाटायची मला धंदे सांगत जाऊ नका. राजाचा कडवेपणा आहे अंगामध्ये. सेक्युलर राज्याभिषेक असे होता ज्याच्यामध्ये अष्टप्रधान मंडळ, धनुष्य हातामध्ये घेतलेले रामरायाचं चिन्ह आणि ज्याच्यामध्ये राजाधिराज ही पदवी, कुठेही बादब्बा मुलाही जा हुशे, प्रौढ प्रताप पुरंदर, सिंहासनाधीश्वर, सगळी संस्कृत घोषणा. स्वतःची मुद्रा करताना प्रतिपच्चंद्र लेखे वे वर्धेश्वर विश्ववंदिता. आपण भारतीय भाषेमध्ये घेऊया. हड देववाणीमध्ये घेणार. याला अभिमान म्हणतात. लक्षात घ्या, स्वाभिमानावर अभिमानावर जगातल्या हजारो गोष्टी तगत असतात. तेव्हा महाराजांचा अभिमान असा जबरदस्त होता. ठीक आहे, सरकारी पद्धतीनं कोणी म्हणू सेक्युलर त्याला, पण शंभूराजांनी नाव देताना असं दिलंय, रामसिंग. रामसिंग, अजून विचार कर, तुला तुझ्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेता येईल. हा पोरगा पाठवतो, तू, हा पोरगा आणि मी तिघांनी मिळून औरंगजेबाला काहीतरी करू, नाही तर संपवून टाकू. बघ बघ बघ, विचार कर रामसिंग. अरे जरी असाल आपण, जर असाल आपण राजपुती कुळवीर, जर असाल आपण राजपुती कुळवीर, तर करा विचारा नीट करोनी धीर, तर करा विचारा नीट करोनी धीर. जर आपण दोघे एक होऊनी लढतो, जर आपण दोघे एक होऊनी लढतो, औरंगजेब तो काय भूतळी उरतो, औरंगजेब तो काय भूतळी उरतो. अकबरास मी धावितो आपणाकडे, दिल्लीश्वर त्याला करुणी तुम्ही फाकडे. सूत्रे राज्याची ठेवा आपणाकडे. तुम्ही पोराला राज्यावर बसवा, पण सैन्याची सूत्र तुमच्या हातात ठेवा, जशी मिर्झाच्या हातात होती.
आणि सैन्य तुझ्या हातात गेलं म्हटल्यानंतर औरंग पाठ फिरवील मकरणा माझी कैद त्याग करोनी ठरू आपण रणकाजी कैद त्याग करोनी ठरू आपण रणकाजी कैद त्याग करोनी ठरू आपण रणकाजी आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय. निरोप पाठवला. दुर्दैव रामसिंगाचं धाडस झालं नाही. रामसिंगाचं धाडस झालं नाही. पण महाराष्ट्रातून निघून जाताना औरंगजेबाचा मुलगा इतकंच म्हणाला, तुमची इच्छा खूप चांगली होती की हिंदवी स्वराज्याचाच एक सेवक दिल्लीमध्ये यावा, ज्यायोगे अख्ख्या भारतामध्ये हिंदवी स्वराज्य व्हावं. इच्छा चांगली आहे, पण आपल्या घरी काय चाललंय आपल्याला माहीत नाही. तुमची सावत्र माता सोयराबाई हिनं मला पत्र पाठवलंय. ते पत्र दाखवलं तिनं मला पत्र पाठवले की चांगल्यातलं चांगलं विष द्या. विषाने किंवा कोणत्या तरी प्रकाराने आपण शंभूराजाला संपवूया. शंभूराजाला संपवण्यामध्ये तुम्ही मदत केली तर स्वराज्यातला तुम्ही म्हणाल तो सगळा भूभाग तुमचा. तुमचं स्वराज्य विकायला तुमच्या घरातली माणसं उभी आहेत. आता तुम्हाला भारतात हिंदवी स्वराज्य करायचं आहे. हे लेखी पत्र हाती मिळाल्याबरोबर शंभूराजांनी त्या कटामध्ये सामील असलेल्या सगळ्यांना हत्तीच्या पायी दिलं, कोणाला तोफेच्या तोंडी. अलीकडच्या काळामध्ये लोक जे सारखं नाव घेतात ना, म्हणजे संभाजी महाराजांनी त्या अनाजी पंताला मारला, त्या बाळाजी अवजीला मारला. बरं, नावं घ्यायला हरकत नाही, त्याच्या मागं जात लावतात. नेमके अनाजी नावाच्या बामणाला मारला, बाळाजी नावाच्या बामणाला मारला. पण मी त्याला विचारलं, हा अनाजी नावाचा बामण किंवा तो बाळाजी नावाचा बामण ते जे या कटामध्ये होते, हा कट कोणी केला होता? ते आम्हाला काही माहीत नाही. हे तर तुझं चड्डीतलं ज्ञान, तेच तुला माहीत नाही. अरे गधड्या, राजाराम राजांना राज्यावर आणण्यासाठी कट झाला होता. मग कट निर्माण केला होता तो सोयराबाईंनी. म्हणजे समजा शंभूराजांना बाजूला केला असतं तरी गादीवर येणारा होता तो मराठा सम्राट येणार होता. ब्राह्मणांना गादीवर बसवण्यासाठी यातलं काहीच झालेलं नाही. मग सगळ्याच वेळेला जात काढायची असेल तर मग सगळ्यांच्या जाती सांगत जा ना. की प्रतापगडला कृष्णाजी भास्कर नावाचा ब्राह्मण मारला, तसा अफजल खान नावाचा मुसलमान मांडला असं म्हणा बरं. मुसलमानाचं नाव घ्यायला आलं की कुत्र्याच्या शिपटीसारखी दोन पायात शेपूट घालून बसायचं, आणि फक्त ब्राह्मणाचं नाव आलं की आपल्या बापाचा शोध लागल्यासारखं बोंबलत सुटायचं. हे कुठलं शौर्य आहे? इतिहास सांगताना खरं तर कशाचाच उल्लेख करू नये. रामसिंगासारखा राजपूत एखाद्या वेळेला कच खातो, पण त्याच राजपूतांमधला महाराणा प्रताप हिंदवी स्वराज्य करतो ना, तेव्हा राजपूत कसे असतात असा उल्लेखच नाही होत. हजारो मराठा जातीतले सैनिक बादशहाची सेवा करत होते, त्यामुळं मराठा माणसं कशी असतात हा नियमच नाही होत. काही हिंदवी स्वराज्याचे भक्त असतात, काही बादशहाचे भक्त असतात. जातीवर कुठलीच गुणवत्ता ठरत नाही. देशाचं वाटोळं करणारेही अनेक ब्राह्मण आहेत, देशासाठी बलिदान देणारेही अनेक ब्राह्मण आहेत, आणि असे देशासाठी लढणारे आणि देशाविरुद्ध लढणारे सगळ्या जातीत लोक आहेत. पण मालिकेमध्ये कसं असतं, भोंदू दाखवायचा तो फक्त साधू दाखवायचा. का बरं साधू? मौलवी नसतात भोंदू, पोप नसतात भोंदू, डॉक्टर भोंदू असतात, अनेक इंजिनियर भोंदू असतात, अनेक न्यायालयाचे कारभार करणारी भोंदू माणसं आहेत. राज्यकारभारात किती कमी भोंदू आहेत. पण टार्गेट करायला गेलं की फक्त गंध लावलेला माणूस करायचा. का? हिंदूंना उकडायचे धंदे. म्हणून नालायकांनी काय करावं हा मुद्दा नाही, सज्जनांनी गप्प राहू नये एवढं तरी अक्कल पाहिजे. आपण बोलत राहिलं पाहिजे, बोलत राहिलं पाहिजे. जर कोणी म्हटला या अनाजी पंताची अवलाद, तर त्याला म्हणायचं मुंगळीच्या
ती जी काही कष्ट करत होती तो मराठ्यांचाच राजा यावा म्हणून मरत होती. स्वतःच्या मुलाला सिंहासनावर बसवण्यासाठी नाही गटबंधन केलं त्यांनी. स्वतःच्या मुलासाठी झालेल्या यात्रा वेगळ्या. पण अक्कला नावाच्या वस्तू आहेत काय? बरं बोललं खरं तर उगा तुम्हाला त्रास होतो, मला त्रास होतो. आम्ही कीर्तनामध्ये शपथ घेतलेली आहे, त्रास होईल असं काही बोलायचं नाही. ओघात आलं तर सांगायचं पण बोलायचं नाही. पांडुरंग हरी वासुदेव. आणि हे चरित्र या ठिकाणी सांगावं याची दोन कारणं. दोन म्हणजे एक तर शिवछत्रपती असोत नाही तर शंभू छत्रपती असोत, ते दोघंही परम भगवती भक्त आहेत. शिवाजी राजांचं नावच मुळात त्या शिवाई देवीवरून आलेलं. परम भगवती भक्त. देवीच्या भक्तीची कवड्याची माळ गळ्यामध्ये आणि देवीचा गोंधळ त्याच्यामध्ये पोत नाचवणं हे सगळे धार्मिक उपचार अतिशय अभिमानाने करणारी माणसं. आणि दुसरं त्यातला हेतू असा, दिनांकाने शंभूराजांचा बलिदान दिवस आहे हे आहेच, पण शंभूराजांनी केलेल्या संघर्षाचा काळ जर मोजला तर तो नवरात्राशी जुळणारा आहे. पण तो 9 रात्र नाही, 9 वर्ष नवरात्र आहे. राजांनी 9 वर्ष नवरात्र युद्ध मांडलंय. आणि या युद्धामध्ये मी आपल्याला आत्ता सांगितलं की एकाच वेळेला 6 आघाड्यांवर महाराज लढलेत. पूर्वीच्या काळी कसं असायचं, पन्हाळगडला जरी वेढा घातला तरी विशाळगड सुखरूप असायचा, तुम्हाला इथून निष्ठून तिकडे जाता येईल. औरंगजेबाचा हल्लाच असा होता की सगळ्याच किल्ल्यांना वेढा घालणारे, कोण कोणाच्या मदतीला जाणार. अशा वेळेला स्वराज्यातला प्रत्येक नागरिक माणूस घरातली मातृशक्ती आणि शक्ती सगळेच्या सगळे हातामध्ये असेल ते शस्त्र घेऊन आपल्या सैनिकांच्या मदतीसाठी उभे राहिले. तेव्हा कुठे विजय कोणाचा? या सगळ्या शक्ती एकत्र आल्या, संघर्ष शक्ती एकत्र आल्या, त्या विजयाच्या गाथा आहेत महाराज. याच 6 वर्षाच्या 9 वर्षाच्या कालखंडात शंभूराजांनी इकडे कोकणात जाऊन जंजिऱ्याच्या सिद्धीला वचक लावला. याच कालखंडामध्ये होंड्याच्या किल्ल्यावरती स्वारी करून तिथे पोर्तुगीजाला वचक लावला. याच काळामध्ये बंगालपर्यंत दणका मारून तिथली संपूर्ण बादशहाची रसद आणली. याच काळामध्ये दक्षिणेमध्ये श्रीरंगपट्टणमपर्यंत दणका मारून तिथल्या राजांच्या रसदी हिंदवी स्वराज्यापर्यंत आणल्या. आणि सगळ्या किल्ल्यांची युद्ध एकाच वेळेला लढली जात असताना प्रत्यक्ष महाराजांच्या नावावर 100च्या वर विविध झुंजींची नोंद आपल्याला सापडते. हा मनुष्य किती वेळ काम करत असेल. या काळामध्ये त्यांनी सगळ्या गडाच्या कारभाराचं काम आपल्या बायकोला दिलं. महाराणी येसूबाई, तिला आपण शिक्का करून दिला. सखी राज्ञी जयती, सगळ्या किल्लेदारांना सांगितलं, राणी सरकारांच्या शिक्क्याने जरी पत्र आलं तरी माझी आज्ञा हे लक्षात ठेवा. शंभूराजांचं वेगळे पण सांगतो आपल्याला. सिद्धीला मारायला गेलं की तो मुंबईला पळायचा, मुंबईच्या इंग्रजाला मारायला गेलं तो सिद्धीकडे पळायचा. मुंबई ते सिद्धीचा जौहा या मधलं स्टेशन कुठलं आहे शोधून काढलं. एलिफंटा नावाचं बेट आहे. आत्ता कोणाकडे आहे? अरबस्तानकडे. या धामधुमीच्या काळात महाराजांनी पैसे देऊन आपला माणूस अरबस्तानला पाठवून त्याचा सातबारा आपल्या नावावर करून 3 वर्षात एलिफंटावर किल्ला उभा करून दाखवला. महाराजांच्या कार्याचा वेग पाहता अरबस्थानाकडून घेतला किल्ला तो आणि दोघांच्या नरड्याला दम लावला. हेकडून इंग्रज येवो नाही तर इकडून सिद्धी येवो, दोघांना बुडवा. आम्हाला काय वाटलं हराम करून, आम्हाला काय बुद्धी नाही काय? आणि नौदलाचे तर पुढच्या जवळजवळ 2-2 वर्षाचे पगार देऊन टाकले. उगाच पगार झाले नाही म्हणून मोर्चा करत बसू नका. 8वा वेतन आयोग आलेला नाही. काय रे देवा, सगळ्या आघाड्या 9 वर्ष काय जपाव्यात महाराजांनी. 9 वर्ष आणि नवरात्री, 9 वर्ष आणि नवरात्री सौख्य विश्रांती नाही हो पुरती. जो दिन आला गगनात
जो जो दिन आला गगनात समशेरीवरती ठेवला हात, समशेरीवरती ठेवला हात. भगव्या झेंड्याचा इशारा त्यात जी, भगव्या झेंड्याचा इशारा त्यात जी. टाका टिप्र नौबधीभर, टाका टिप्र नौबधीभर पडले बाहेर वीर भराभर. भाला फेकीत मोठे पटाईत, तलवार बाजीत मोठे पटाईत. घेतला त्यांनी निरोप गाव वेशीत जी, जे घेतला त्यांनी निरोप गाव वेशीत जी, घेतला त्यांनी निरोप. सगळ्या मराठी शिपायांनी सरदारांनी निरोप घेतले आपल्या मायबापाचे, आपल्या पत्नीचे, आपल्या बहिणीचे, आपल्या लेकरांचे. किती वेळासाठी जाता माहित नाही बाबा. शत्रू मरेपर्यंत आता काही येत नाही, शंभूराजा जिंकेपर्यंत आता काही येत नाही. किती जणांचे निरोप घ्यायचे. नवरमणी वृद्ध माता पिता, नवरमणी वृद्ध माता पिता निरोप ऐकता चालला पुढतात. पाहिला माग मान वळवून, पाहिला माग मान वळवून. टाकला रिकबीत पाय फिरवून, टाकला रिकबीत पाय फिरवून. मूर्तिमंत स्फूर्ती घ्यावी पाहून जी, मूर्तिमंत स्फूर्ती घ्यावी पाहून जी, हे मूर्तिमंत स्फूर्ती घ्यावी पाहून. चित्रपटामध्ये आणि इतिहासामध्ये एक फार मोठा फरक आहे. तो म्हणजे बऱ्हाणपुरामध्ये औरंगजेबाने आपल्या डोक्यावरचा तो किमांश काढला असं तिथे दाखवलं आहे. पण इतिहास असं सांगतो औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर नाशिकच्या शेजारी रामसेज नावाचा जो किल्ला होता, त्या किल्ल्याच्या पायथ्याशी औरंगजेबानं आपला तो किमांश खाली उतरला. याचं कारण तो एक सामान्य किल्ला औरंगजेबाशी 5 वर्ष लढला. 5 वर्ष लढल्यावर रामसेस पकडला. सगळ्यांनी अगदी आनंद सांगितलं, हम जीत गए. औरंगजेबाने हिशोब लावला, हरामखोरानो 5 वर्षानं 1 किल्ला, असे शंभूराजाकडे 200 किल्ले. हे जिंकायचे कधी. माझं वय मेल्यानं 70च्या पुढं गेलेलं. आता आपण विजय करायचो कधी. अरे काय पद्धत आहे करे. आणि तेव्हा त्यांनी प्रतिज्ञा घेतली होती की शंभूराजा पकडला गेला किंवा मारला गेला हे ऐकल्यावरच पुन्हा डोक्याला किमांश घालीन. इतिहासामध्ये ही सगळी घटना नाशिकला सांगितली जाते. ठीक आहे, काही ठिकाणी ती बऱ्हाणपूरला सांगितली गेली, काही फारसा फरक पडत नाही. पण औरंगजेबाला स्वतःच्या डोक्यावरचा किमांश काढून ठेवायला लागावा इतकी शंभूराजांनी 9 वर्षात त्याची ससे होलपट केली. त्याची सुद्धा सेना 9 लाखाची आली होती, ती 9 वर्षात 4 लाखाची केली. फक्त 2 लाख फौजेच्या हाताला हाताशी घेऊन राजांची ताकद अशी महाराज की औरंगजेबाचं प्रचंड प्रमाणावर सैन्य मारलं. त्याच्या राज्यामध्ये नव्हे त्याच्या सैन्यात सुद्धा रोगराई पसरून अनेकांना संपवलं. मात्र पुरा दुर्दैव तुमचा आमचा असं आहे की शंभूराजांच्या विरुद्ध सुद्धा शेवटी झाली ती फितुरीच. आणि फितुरीमध्ये शंभूराजे पकडले गेले. शिवाजी राजांचा जो अंदाज होता तो खरा ठरला. शंभूराजे या नावालाच एक ग्रहण आहे. आप्तेष्टांकडून किंवा आप्त इष्टांकडून फसवला जातो. आज जो सगळा वाद चालू आहे तो आडनावावरनं चालू आहे. फितुरी झाली याबद्दल कोणाचं दुमत नाही, फक्त ते आडनाव हो का नाही याबद्दलचा विषय चाललाय. तेव्हा आपला मुद्दा असाच ठरलाय, इतिहास ऐकताना आपण आडनाव बंदच करायचं. कोणीतरी फितुरी केली एवढं तर नक्की आहे. बरं, आपल्यापैकीच कोणी केली हेही तितकंच सत्य आहे. कारण या वेळेला संगमेश्वराच्या ठिकाणी राजे अत्यंत कमी सैन्यासह आहेत किंवा कोल्हापुरातनं आंबा घाटातून इथे सुखरूप पटकन जाता येतं हे सगळं त्याला सांगायला आपल्याच सैन्य दलातला कोणीतरी मोठा माणूस आवश्यक लागतो. तो कुठल्या आडनावाचा होता कोणाला माहीत नाही.
फेसबुकवर याच्यावरही मारामारी आहे की फेसबुकने असाही शोध लावलाय की औरंगजेबाने त्याला मारलाच नाही, त्याला सोडून दिला आणि रायगडावर आल्यानंतर रायगडावरच्या मंत्र्यांनी त्याला मारला. वेगवेगळे शोध माणसं लावत असतात, त्यांचं कार्य चालू दे बिचाऱ्यांचं, त्याच्यावर त्यांचं पोट आहे. त्यामुळं असलं काहीतरी केल्याशिवाय त्यांचा बाप त्यांना पैसे देणार नाही आणि त्या बिचाऱ्याची भाकरी जरी कशी सुटावी. तेव्हा ज्याचा त्याचा व्यवसाय त्याच्या घरात चालू आहे. पण तुम्ही म्हणाल की एवढं फेसबुकवरती औरंगजेबानं ते केलंच नाही म्हणून तमाशा होळी चालू आहे, तुम्ही कशावरनं म्हणता औरंगजेबानेच केलं म्हणून? तर आपल्याकडे पुरावा एकच, बाकी सगळ्यांकडे पुस्तकं असतील ती वेगवेगळ्या लेखकांची असतील. आपल्याकडचा लेखक एकच, जो तेव्हा औरंगजेबाच्या छावणीतच होता, ज्याचं नाव ईश्वरचंद्र असं आहे आणि त्यांनी आलमगीर नावाचं जे सगळा ग्रंथ लिहिला आहे त्याला नेमणूकच अशी केली होती की आलमगीरांनी त्याच्या आयुष्यामध्ये जे जे काही पराक्रम केले त्याची नोंद करून ठेवावी. म्हणजे औरंगजेब असताना त्यांनी करून ठेवलेली ती नोंद आहे. प्रूफ रिडिंग त्यांच्याच लोकांनी केलेलं आहे, पण लेखक त्याच्या दरबारातला आहे. बरं, तो काही आफळेबुवाकडनं पैसे खाऊन चुकीचं लिहिणार नाही. आफळेबुवा म्हटले असंच लिहा, त्याशिवाय पुढच्या निवडणुकीत तिकीट देणार नाही तुम्हाला. असं काही मी काही कोणाला त्रास देऊ शकत नाही, तो काही खोटं लिहू शकत नाही. त्यामुळं हा ईश्वरच्या आलमगीर नामा लिहिणारा जो तत्कालीन माणूस आहे, कारण अनेक लोकांचे तर्क त्याच्यानंतर जन्माला 200 वर्षांनी जे आले त्यांच्या पुस्तकावर अनेकांची भिस्त आहे. असो, त्यांनीही सुद्धा खूप अभ्यास करून पुस्तकं लिहिली असतील, पण शेवटी इतिहासात तत्कालीन पुरावा हा जास्त श्रेष्ठ मानला जातो. त्या काळामध्ये जन्मलेला माणूस काय सांगतोय? नव्हे, जन्मलेला नाही, त्या छावणीत असलेला, आणि ज्याचं मुळात नियुक्तीच याच्यासाठी झाली आहे की त्यांनी हे सगळं लिहून काढावं. तो स्वतः लिहितोय ना की औरंगजेबाने धर्मांतराचा मुद्दा मांडला होता कि आप हमारे सच्चे धर्म में आएंगे तो ये खुदा का बंदा आपको बड़ा नवाब बना देने को तैयार है. धर्मांतराची समोर अट टाकली होती तेव्हा शंभूराजाने ती हुडकवून लावली की हिंदवी स्वराज्याची या ठिकाणी स्थापना करणाऱ्या शिवछत्रपतींचं रक्त ज्या माणसाच्या नसानसातून वाहत आहे त्याच्यासमोर तो महाराष्ट्राची सुभेदारी काय, दिल्लीची बादशाही ठेवलीस तरी सुद्धा लाथेच्या ठोकरीनं उडवून लावीन, पण धर्मासाठी मरायला हा माणूस तयार आहे. तेव्हा धर्मवीर संभाजी राजे जे म्हणतात याचं कारण ते आहे, महाराज ते म्हणले धर्मासाठी नाही मेले, रयतेसाठी मेले. अहो, रयतेसाठी मृत्यू आहेच, पण धर्मांतर नाकारलं हे औरंगजेबाच्याच माणसांनी लिहिलंय, ते नाकारता कसं येईल? किंबहुना धर्मांतराचा मुद्दा जर वेगळा घेतला असता तर त्याला अनेक शिक्षातून सुटका होणार होती, हे कसं नाकारता येईल? पण असं असतानाही तुम्हाला आलमगीरनामा हवा असेल तरी तोही उपलब्ध आहे, मात्र तो सगळ्यांना विकत उपलब्ध नाही आहे, संशोधक मंडळात आहे, बरं तो सरकारी सेन्सॉर्ड आहे. तेव्हा न्यायालयीन पुस्तक आहे ज्या आलमगीरनाम्यामध्ये सांगितलं की या सगळ्याला नकार देऊन मृत्यू घ्यायला राजे तयार झाले, कारण हाची नेम आता न फिरे माघारी. हाची नेम आता न फिरे माघारी. बैसले शेजारी गोविंदा हाची नेम आता न फिरे माघारी. संगमेश्वरी शंभूराजांना अटक झाली. अनेक माणसं म्हणतात तेव्हा त्यांना वाचवायला मराठी फौजा जास्त का नाही गेल्या? कारण जेव्हा एका बाजूला शंभूराजांना पकडलं त्याच्या दुसऱ्याच क्षणी रायगडचा किल्ला जिंकण्यासाठी मुघल फौजा सुटल्या आणि तेव्हा शंभूराजांनी आज्ञा केली की सिंहासन राखणं जास्त महत्वाचं, म्हणून बहुतांशी फौजा रायगड राखायला गेल्या आणि राजांनी संकट स्वतःवर ओढवून घेतलं. मला विष पिऊ दे, अमृत तुम्ही प्या, मी महादेवाचा भक्त. विष महादेवानीच घ्यायचं, नीलकंठ करायचा, तुम्हाला अमृत द्यायचं आहे.
महाराणी येसूबाईंना पण निरोप मिळाला की संकटाच्या तोंडी आपण जायचं आहे. म्हणून महाराणी येसूबाईंनी राजा रामाचा राज्याभिषेक केला, सोयराबाईंच्या मुलाचा राज्याभिषेक केला, त्याला त्याच्या परिवारासह दक्षिण प्रांतामध्ये कर्नाटकामध्ये जिंजीला पाठवून दिला. तेथून स्वराज्याचा कारभार मोठा करा, रायगड आणि आम्ही औरंगजेबाच्या कैदेत राहू, तिथं स्थिरस्थावर व्हा आणि पुन्हा त्या सगळ्या बलिदानांचं उट्ट काढण्यासाठी महाराष्ट्रात परत या. निश्चितपणे त्या बलिदानानंतर पुढच्या काळात राजाराम महाराजांच्या काळात, शाहू राजांच्या काळात ही मराठी सेना पुन्हा आली आणि औरंगजेबाला या मराठ्यांच्या भूमीमध्ये आपण जमिनीमध्ये गाडला तेव्हाच युद्धाला विराम मिळाला. हा सगळा क्रम लक्षात ठेवला तर फक्त मृत्यू झाला म्हणून संभाजी राजांचा हा पराजय नव्हे. त्या मृत्यूतून हजारो शंभू भक्त उभे राहिले, त्या हौतात्म्यातून शेकडो हिंदू भक्त उभे राहिले आणि ज्यांनी आपापल्या चंडी समोर प्रतिज्ञा केली की हिंदुत्वाच्या रक्षणासाठी कटिबद्ध असलेल्या माणसाला जर अशा तऱ्हेने छळून कोणी मारत असेल तर ही जमात या देशातून जिवंतपणे बाहेर जाऊ शकणार नाही. एवढा पराक्रम दाखवायची शक्ती आम्हाला दे भगवती. हे तेव्हा प्रार्थना केली आणि त्याप्रमाणेच झालं. नंतरच्या काळात दिल्लीमध्ये दिल्लीच्या तख्तावर बसलेले हजारो बादशहा हे मराठ्यांचे फक्त मित्र राहिले आणि हिंदवी स्वराज्याचे अंकित राहिले. ते विचारत असत, महाजी शिंदे असं असं दिल्लीमध्ये करू ना. शिंदे नाही म्हणताना जर केलं तर दिल्लीत सुद्धा बसायला जागा नाही मिळायची. हा हिंदवी स्वराज्याचा दरारा संपूर्ण भारतामध्ये त्या बलिदानाने पसरला. महाराज राजांचा निर्धार, धर्मासाठी लढावं कसं माझ्या वडिलांनी दाखवलं, आता धर्मासाठी मरावं कसं मी दाखवायला उभा आहे. महाराज बलियाचा अंग संग झाला आता नाही भय चिंता. तुका म्हणे नाही भय चिंता, तुका म्हणे हाची नेम आता न फिरी माघार. अटकेमध्ये सापडलेल्या शंभूराजांचे अखंड 40 दिवस हाल केले. आग्रहाने तो छावा चित्रपट दाखवा ज्यामध्ये त्या त्रासाची कल्पना येईल. अंगाची चामडी सोलून काढली, त्या सोललेल्या चामडीवरती खारं मीठ टाकून आग करायचा प्रयत्न केला. तापते लोखंडाचे सांडस डोळ्यामध्ये घुसवून डोळे फोडले गेले. नखच्या नख चिमटे लावून उपटून काढण्यात आली. भाजलेल्या अंगावरती उकळलेलं तेल टाकून तिखटासह त्याची आग वाढवली आणि शेवटच्या कालखंडामध्ये तर या सगळ्या छळांना नामस्मरण बळ देत होतं. नख उपटलं गेलं तरी महाराजांच्या मुखातून जगदंबेचा घोष व्हायचा. या देवीचं नामस्मरण मारावं म्हणून राजांची जीव छाटली आणि राजांनी जो 40 दिवसाच्या हालानंतर मृत्यू पत्करला तो दिनांकाप्रमाणे आज 11 मार्च. आणि ज्या मृत्यूकडे बघून औरंगजेब म्हणाला, अरे या शंभूराजासारखा आपल्या तत्वाशी निष्ठा राखणारा एक मुलगा मला मिळाला असता तर अवघ्या आशिया खंडात मी राज्य करून दाखवलं असतं. पण मला ही औलाद मिळाली नाही. ही औलाद इथे निर्माण होते, या भारताच्या भूमीत तयार होते. औरंगजेब सुद्धा म्हणाला, शिवाजी राजा शूर था ये बड़ी बात नहीं, शूर तो बहुत देखे हैं, लेकिन ये शिवाजी राजा ने, शंभू राजा ने ऐसे आदमी तैयार किए हैं जो आदमी किसी के सामने झुकते नहीं और किसी के हाथों बिकते नहीं.
यात्रेची अत्यंत निरपेक्ष धर्मावर प्रेम करणारी माणसं उभी केली आहेत महाराज. कुणाला बघायचं असेल तर या वर्षी नाही तर पुढल्या वर्षी या. सोलापूरला नगर रस्त्यावरती आहे ते. आणि आज भारत सरकारने या बलिदानाची दखल घेतलेली आहे. आणि ही दखल म्हणून या हौतात्म्य दिनी भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर त्या समाधी स्थानावर येतं आणि शंभूराजांच्या समाधीवर पुष्पवृष्टी करतं महाराज. सैन्य दलाकडून शंभूराजांना पुष्पवृष्टीनं सन्मान दिला जातो, आजही दिला जातो. म्हणून ती तीर्थक्षेत्र आहेत. कधी शक्य झाली तर त्या क्षेत्राची यात्रा करावी आणि कीर्तनाचं समापन करताना त्या शंभूराजांच्या त्या नवरात्र चाललेल्या युद्धाला, त्या देवी भक्तीला, त्या जगदंबेच्या नामाला, त्या नामातून मिळणाऱ्या शक्तीच्या प्रगटनाला एक विनम्र अभिवादन करून असं थांबायचं. प्रार्थना करायची की शंभूराजे, दुर्दैवाने आज निम्म्याच्या वर हिंदू समाज करियर करून कारखाने ताब्यात घेण्याच्या मागे आहे आणि बाकीचे समाज संख्या वाढवून देश ताब्यात घेण्याच्या मागे आहेत. आणि कारखाने ताब्यात घेण्याच्या वेडेपणाच्या नावाखाली हिंदू आपली संख्या थांबवायला तयार आहेत. ज्यांना कळत नाही जर संख्याच नसेल तर या सुविधा निर्माण करून कोणाच्या कशात घालायच्या. तेव्हा किमान जिजामाऊलींची बुद्धी आम्हाला द्या. 10 कारखाने नाही करता आले तरी चालतील, पण एक शिवाजी राजा असा निर्माण करता आला पाहिजे की जो संतांच्या वरती उगारणाऱ्या तलवारीला छाटून संपवून टाकेल. अशी लढाऊ पिढी उभी केली नाही. सभी भस्म होने वाला है, दूसरा भविष्य ही नहीं, दूसरा भविष्य ही नहीं. पश्चिम बंगाल पासून ते पाकिस्तान पर्यंत आणि चीन पासून ते अमेरिकेपर्यंत भारताचा वाटोळा करणारे सगळे राक्षस अत्यंतिक कार्यामध्ये अडकले आहेत. आणि दुर्दैवाने यांची खेळी लक्षात घेऊन या 6 वर्षामध्ये भारतातला पुरुष आणि स्त्री नागरिक युद्धाला सज्ज व्हायला पाहिजे. हा संकल्प अजून ज्येष्ठांच्याही मनात आला नाही. आणि आला असला तरी तो आता मैदानावर दिसत नाही. तेव्हा चंडीची शक्ती, चंडीचं प्रगटीकरण, चंडीच्या शक्तीचा आविर्भाव हा योग्य त्या ठिकाणी योग्य त्या पराक्रमाने उभा करण्यासाठी देशातली मातृशक्ती, देशातली पितृशक्ती, देशातली संत शक्ती, देशातली सेवा शक्ती, देशातली बाल्यशक्ती, देशातली राज्यशक्ती, देशातली अर्थशक्ती या सगळ्या 8 हाताने एकत्र येऊन एक हिंदुत्वाची प्रचंड जगदंबा उभी राहायला हवी, जी देशातल्या नव्हे तर जागतिक स्तरावरच्या हिंदुत्वाच्या सगळ्या महिषासुरांना संपूर्णपणे संपवून आमच्या जीवनातला दसरा दिवाळी कायम ठेवेल, कायम ठेवेल, कायम ठेवेल. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की जय जय रघुवीर. देवी भजो दुर्गा भवानी, जगत जननी महिषासुर मर्दिनी भजो दुर्गा. सर्व हिंद मात्राच्या हृदयामध्ये उपासनेला दृढ चालवावे. आपल्या संस्कृती जपण्याची प्रबळ इच्छा राहो. भूदेव संतासी सदा नमावे. अहंकार विसरून सगळ्यांच्या प्रती नम्र होण्याची वृत्ती येवो आणि देश संरक्षणात्मक सत्कर्म योगे वय घालवावे. अशा रीतीनं
श्रेष्ठ सत्कर्माची प्रवृत्ती सगळ्यांची प्रबळ राहो, ज्या योगे उद्या जगामध्ये सर्वामुखी मंगल बोलवावे. असं तुम्हा आम्हा सर्व देवी भक्तांच्या बद्दल इतिहास मंगल बोलेल. बस महाराज, आज या निमित्तानं हे चरित्र, हे कीर्तन आपल्या समोर मांडण्याची संधी आपण सगळ्यांनी मिळून दिली. आपल्या सगळ्यांना नम्रपणे अभिवादन करून आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार मानून या ठिकाणी कीर्तनाला थांबतो. आपली सगळ्यांची मिळून आरतीची आता वेळ बरोबर झालेली आहे. सगळे मिळून देवी भवानीची, जगदंबेची आरती करूया. त्यानंतर भोजनोत्तर एक फार सुंदर कार्यक्रम आहे. अयोध्येच्या राज्याभिषेकापासून ते 2025च्या राज्याभिषेकापर्यंतचा एक अत्यंत मोठा सुंदर प्रवास नाट्याच्या रूपाने, संगीताच्या रूपाने आपल्या सगळ्यांच्या समोर एक दैदिप्यमान इतिहास उलगडणारा एक सुंदर कार्यक्रम आहे. तुम्ही येणारा तसा मी पण येणार आहे. तो कार्यक्रम आपल्या सगळ्यांना तेवढ्यासाठी बघायचा आहे. तेव्हा भोजनोत्तर पुन्हा एकदा त्या जगदंबेची, त्या देवीची सेवा ज्या सुंदर पद्धतीनं आपल्या लोकांनी बांधली, त्या कारसेवकांपासून सगळ्याच आपल्या हुतात्म्यांची त्या ठिकाणी आठवण काढायची आहे. या ठिकाणी कीर्तनाला समाप्ती. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय